हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत गट्ट्यांची भाजी। त्यासाठी कांदा, टमॅटो, लसूण, मिरची, कोथिंबीर सगळं चिरून घ्यायचं। त्या एका प्लेटमध्ये बेसन टाकायचं, त्यामध्ये हळद, गरम मसाला, धने पावडर व लाल तिखट, तेल आणि चवीनुसार मीठ टाकायचं व त्यानंतर त्याच्यामध्ये ओवा क्रश करून टाकायचा। आता ते सगळं मिक्स करायचं आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून थोडं पाणी टाकून असा त्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। तर आपण त्याचं वाटण तयार करू। तर मिक्सरमध्ये घ्यायचा कांदा, टमॅटो, लसूण, मिरची हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर हे बघा, त्यानंतर आपला जो गोळा आहे तो मस्त घट्टसर होऊन गेला। त्याचे आता गोल गोल असे जसं आपण चपाती करताना जसे गोळे बनवतो तसे गोळे बनवून घ्यायचे आणि नंतर त्याचे जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रोल करायचे आणि नंतर उकळत्या पाण्यामध्ये हे सोडून द्यायचे। मी पाणी उकळायला अगोदर ठेवलं होतं, त्यामुळे मी आता त्यामध्ये सोडून अशाच प्रकारे सर्व आपण जे रोल्स आहेत ते सोडायचे, पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचे आणि त्याच्यावर एक प्लेट झाकून ठेवून द्यायची। त्यानंतर एका वाटीमध्ये दही फेटायचं आणि नंतर जे उकळलेले आपले गट्टे आहेत ना ते छान असं उलटण्यानेच कापून घ्या आणि नंतर आपण आता भाजी करणार आहोत। तर त्यासाठी 3 चमचे तेलामध्ये तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरी, मोहरी आणि जे आपण पेस्ट केली होती, वाटून घेतलेलं होतं ते टाकायचं। 2 मिरच्या टाकायच्या, हळद टाकायची, लाल तिखट आणि 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला आणि धने पावडर हे सर्व टाकून छान मिक्स करायचं आणि मसाला छान शिजू द्यायचा। त्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये जे आपण दही फेटून घेतलं होतं ते दही टाकून घ्यायचं। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं व त्यामध्ये जे आपण गट्टे चिरून ठेवले होते ते गट्टे आणि पाणी सोबतच टाकायचं। छान मिक्स करून घ्यायचं। तर पाहू शकता आता तुम्ही आपली गट्ट्यांची भाजी। त्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा छान असं मिक्स करून घे। त्यात आता कस्तुरी मेथी हातावर छान क्रश करून त्याच्यामध्ये टाकायची। नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची, छान मिक्स करायचं आणि गरमागरम भाजी सर्व करायची। छान कोथिंबीर टाकायची, मग साईडला टमॅटो वगैरे ठेवायचं। या मग जेवायला, फॉलो करा, बाय।